DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. नाशिकमध्ये बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेतर्फे पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. संघटनेच्या माहितीनुसार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अनेक योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रियेमध्ये मोठ्या अडचणी येत असून अर्ज वारंवार रिजेक्ट होत असल्याने कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वैद्यकीय योजना प्रभावीपणे राबवली जात नसून शिष्यवृत्ती, पेन्शन आणि इतर योजनांमध्येही गंभीर त्रुटी असल्याचे सांगण्यात आले आहे. कामगारांकडून पैसे घेतले जात असल्याचेही आरोप करण्यात आला आहे. याशिवाय शिष्यवृत्तीच्या रकमेत दुपटीने वाढ करावी, 60 वर्षावरील कामगारांना पेन्शनचा लाभ तात्काळ द्यावा, तसेच सर्व अर्जाची प्रक्रिया 1 महिन्यात पूर्ण करावी, अशी विविध मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्यांसाठी येत्या 23 मार्च रोजी दुपारी 1 वाजता नाशिक येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देतेवेळी CITUचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर DL कराड, कॉम्रेड सीताराम ठोंबरे, वसुधाताई कराड, सिंधुताई शार्दूल, दिनेश सातभाई, देविदास आडोळे, अनिल गोसावी, सुनील गमे, प्रभाकर पेंढारे, पुरुषोत्तम गायकवाड आदी उपस्थित होते. या दरम्यान या आंदोलनामुळे प्रशासनावर किती परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र राज्यात सिटूच्या माध्यमातून आपण सर्व महाराष्ट्रभर आंदोलन 23/3/2026 आपण 1 वाजता कामगार उपायुक्त कार्यालयात घेणार आहोत. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे, ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि कामगार उपायुक्त या कार्यालयाकडे आपण वेगवेगळ्या मागण्या घेऊन गेलेलो आहे. की मागण्या म्हणजे काय, की अनेक ठिकाणी होणारा महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये जे अडचणी येतात की कामगारांना नोंदणीबद्दल फार अडचण आहे, नूतनीकरणाची अडचण आहे, कामगार वर्गाला भांडी वाटपमध्ये भरपूर अडचणी येत आहे. त्याचं ऑनलाईन नोंदणी ही नियमितपणे व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे त्यांना भांडी द्यायला पण अडचणी येतात. त्यांचं थंब घेतलं जातं, परंतु त्यांना त्या दिवशी त्यांना भांडे वाटपाचं वितरण होत नाही. आणि ह्या अडचणीमुळे आपण असं ठरवलेलं आहे का सिटूने या कामगाराच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत सरकारकडं कोट्यावधी पैसे पडलेले, परंतु ते त्यांना नियमशीर मिळत नाही. त्यांना या अडचणीतून खूप जावं लागतं आणि ह्या पैशाचा नीट उपयोग होत नसल्यामुळे ह्या अडचणीतून लोकांना कुठल्याही गोष्टीची मदत होत नसल्याने लोकांची नोंदणी झाल्यावर त्यांना 6-6 महिन्याने अर्ज तपासले जातात, त्याच्यावर सही करून नंतर मिळतात आणि त्याच्यातून त्यांना पूर्ण लाभ मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही लाभाच्या पासून वंचित राहावं लागतं. म्हणून आपण सिटूने असं ठरवलेलं आहे की कामगार उपायुक्त कार्यालयाकडे सातत्याने मागणी करून आपण मयत लोकांचे प्रश्न आहेत, गेल्या 3 वर्षामध्ये मयत कामगारांना काही मिळालेलं नाही आणि त्यांचे प्रश्न प्रलंबित आहे. वयाची अट टाकली जाते, 51 वर्षाच्या व्यक्तीलाच ते पैसे मिळाले जातात. म्हणजे मरण्यासाठी त्यांनी जर वयाची अट लावली असेल तर हे एकदम चुकीचं आहे. कामगार उपायुक्त कार्यालयाकडे आमची सातत्याने मागणी आहे की आपण हे प्रश्न तातडीने मार्गी लावून कामगार उपायुक्तकडून त्या मंडळाकडे तातडीने पोचवावे, त्याची दखल घ्यावी आणि ह्या कामगारांच्या प्रश्नासाठी विविध मागण्या आणि विविध ते जे प्रश्न असतील प्रलंबित याच्यासाठी त्यांनी लक्ष घालावं. अन्यथा आंदोलन जास्तीच्या म्हणजे तीव्र होण्याची शक्यता आहे आणि आंदोलन जर तीव्र झालं नाही तर आपण या ठिकाणी आम्ही मंडळाकडे याची जास्ती दखल घेऊन आम्ही त्याची CITU मार्फत आम्ही सर्व हे पदाधिकाऱ्यांची मुंबई मोर्चा घेऊन मंत्रालय असेल, मंडळ असेल, कामगार उपायुक्त कार्यालय असेल, कलेक्टर लेवल असेल, यांना सर्वांना निवेदन देऊन आम्ही आंदोलन तीव्र करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. आणि ह्या कामगारांच्या प्रश्नासाठी हे आत्ता जर एखाद्या कामगाराने नोंदणी केली त्याचा अर्ज 2027 पर्यंत प्रलंबित राहणार आहे.
हे कुठल्या पद्धतीचं आहे? त्याच्यामुळे आपण कामगार वर्गाला न्याय मिळत नसेल तर ह्या पैशाची नीट पद्धतीने त्यांनी जर दखल घेतली नाही आणि पैसे कामगार वर्गाला मिळाले नाही, घरकुलासाठी सारखे प्रश्न आहे ते प्रलंबित आहेत, कामगारांच्या इंजिनियर कॉलेजच्या मुलांचे प्रश्न आहे, एक वर्ष फाईल पडते, मृत्यूच्या फाईल एक वर्ष पडतात आणि ह्या फाईल इतक्या दिवस पडल्यामुळं लोकांना लाभ मिळत नाही. तर लोक मंडळात कसे काय, मंडळामध्ये राहून काय उपयोग आहे त्यांचा जर त्यांना त्याचा फायदा मिळत नाही? तर हे सगळे पैसे कोणाचे, सरकारनं कोणासाठी ठेवलेले आहेत? कामगार वर्गासाठी नाही तर हे कोणासाठी आहे? हे सगळं दलालाचा बाजार झालेला आहे. कामगार उपायुक्त कार्यालयाकडे सगळं कुठेही बघितलं जागजागी सेंटर लावलेले आहे आणि ह्या सेंटरमध्ये त्या CSC सेंटर नावाने त्यांनी नोंद करतात आणि कोणाचे शिक्के बनवतात. शिक्के बनवून त्याची गैरवापर होतो आणि त्या वापरामुळे काय होतं, तो खरा ठेकेदार आहे का खोटा आहे याची तपासणी कामगार उपायुक्त कार्यालयाने दखल घ्यावी आणि ही जास्तीत जास्त पद्धतीने याचं चाचणी करावी आणि जर असे CSC सेंटर चुकीचं काम करत असेल तर यांचे सेंटर रद्द करण्याचा यांना अधिकार आहे आणि तो जास्त कडक पद्धतीने अंमलबजावणी करावी. ते फॉर्म त्यांनी सबमिट करू नये, ते रद्द करावे आणि त्यांची जर त्या ठेकेदाराची तुमच्या शॉप ॲक्ट नोंदणी नसेल अशाचे अर्ज रद्द करून तुम्ही ह्या CSC सेंटरचं जास्तीत जास्त तपासणी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि यांचे सेंटर रद्द करावे आणि कामगार संघटनाला प्राधान्य देऊन त्यांच्या माध्यमातून हे काम जास्तीच्या पद्धतीने नीट करावं असं आमची मागणी आम्ही सातत्याने सेटूच्या माध्यमातून डॉक्टर DL कराड, आपल्या राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या सर्व माध्यमातून आपण त्यांच्या आपण नाशिकचा लढा असेल, सर्व कामगार वर्गाचा लढा आहे, आपण देऊन जसं कामगार वर्गाला लढा देतो तसंच बांधकाम कामगाराला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी सातत्याने कामगार वर्गाची बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून आपण सिटू संलग्न युनियन सर्व पदाधिकारी या मागणी समाविष्ट होणार आहे आणि कामगार उपायुक्त यांना आम्ही निवेदन देऊन याची सर्व बोलणी करून आम्ही तो मार्गी लावणार आहे. बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्याबाबत आपल्या सेटू संघटनेकडून डॉक्टर DL कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 23 मार्च 2026ला मोठं निदर्शने आपल्या कामगार उपायुक्त कार्यालयासमोर करणार आहे आणि त्याचा उद्देश आपला जो आहे कामगार कल्याण मंडळ यांच्यामार्फत अनेक सामाजिक, आर्थिक, काही विमा संरक्षण असेल, काही मेडिक्लेम असतील, काही घरकुल योजना असतील, या योजना राबवण्यात येतात. पण या योजनेतील जो गैरव्यवहार आहे तो आता जास्तीत जास्त वाढलेला आहे. तो गैरव्यवहार कसा टाळता येईल त्यासाठी आपण कामगार उपायुक्ताकडे निवेदन देणार आहोत. त्या उद्देशानं आपण ही निदर्शने करणार आहे. तर कामगार उपायुक्तांना पण आपण ठणकावून सांगणार आहे की आमचे हे जे प्रश्न आहे, प्रलंबित प्रश्न, ते योग्य वेळी आणि योग्य कारवाई करून त्वरित ते लागू करावे. नाहीतर यापेक्षाही आम्ही कामगार मंत्र्यांकडे जाऊन मुंबईच्या दिशेने मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. तेव्हा हा प्रश्न कामगार उपायुक्तांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर तडीस न्यावा. लाल सलाम. DPI न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPI न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.